एक नंबर कडे ट्राय करा. तर गाईस आज आपण ड्युटीवरती आहेत आणि ड्युटीवरती एकदम स्पेशल म्हणजे व्हेज बिर्याणी मी बनवणार आहे सगळ्या पोरांसाठी. तर बघूया आज कशी टेस्ट होते आणि खायला कशी लागते. तर तुम्हाला दाखवतो मी कसं कसं बनवतोय. नक्की तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण एकदम बेस्ट लागेल. तर गाईस आता आपण टाकतो तेल, कट करा. तर गाईस तुम्हाला हे बघू शकताय 10 रुपयाला खडा मसाल्याची पुडी भेटते. तर तेल टाकल्यानंतर आपण टाकणार खडा मसाला. आपण टाकतोय कांदे. कांद्याला नॉर्मल असं फ्राय करून घ्यायचं. जसं की कांदा थोडा लालवट पडला ना की मग नंतर थोडा कढीपत्ता. तर गाईज तुम्ही बघू शकताय कांदा असा थोडा लालवट पडू द्यायचा आणि नंतर टमाटे टाकून द्यायचे आतमध्ये. टाकेल लसूण पेस्ट, त्यानंतर आपण लसूण पेस्ट टाकून द्यायचं त्यातमध्ये. फोडणी मस्त पाहिजे फ्राय करून घ्यायचं. टमाटे टाकून झाल्यानंतर आता आपण टाकतोय थोडी मिरची, हिरवी मिरची, लाल किंवा हिरवी दोन्ही पण वापरू शकता तुम्ही. मी हिरवी वापरतो. आणि आपण टाकणार आहोत कोथिंबीर. आपण शाही मसाला वापरतोय, व्हेज बिर्याणी मसाला आहे हा. मसाल्याची पुढे टाकून द्यायची. हे मिरची पावडर एक आणि हळद थोडी. सोयाबीन फक्त पाण्यातून धुवून घेतलंय. आता टाकणार आपण सोयाबीन आणि सोबतच जाईल आलू, बटाटा. मटेरियल आपलं अर्ध मटेरियल झालेलं आहे खिचडीचं. शेंगदाणे आपण टाकतो याच्यामध्ये पाणी. तुमचा जेवढा राईस असेल त्या हिशोबाने पाणी टाका. आणि हे आहे मीठ. तर आपण याप्रमाणे याला मीठ टाकून घेऊ. तर काही आता आपण पाणी टाकलोय आणि मीठ पण टाकलोय आणि आता आपण याला 5 मिनिटं झाकून घेणार आहोत जिकडून पाणी उकळेल. तर काही तुम्ही बघू शकताय आता आपल्या पाण्याला उकळी फुटले आणि पाण्याच्या वरी कशी तरी आली तुम्ही बघू शकताय तरी. तर तुमच्या सुद्धा अशीच तरी आली ना की एक नंबर होणार. आणि जे काही आहे या पाण्यामध्ये चव कळते. तर आपण टेस्ट करूया. दाखवतो कडक झाले. इथं कडक झाली म्हणजेच पूर्ण खिचडी तर तुमची कडक झाली. गाईस तर पाणी उकळायला आहे आणि आपण टाकणार आहोत तांदूळ. हा साधारणतः 7 जणांना पुरेल एक खिचडी बनवतोय आपण. तुम्ही बघू शकताय. आणि तांदूळ टाकून तर हलवून घ्यायचं आणि पाणी आटोजेपर्यंत वाट बघायची आपल्याला. तांदूळ टाकल्यावर पण 1-2 वेळेस हा आपल्याला असं पूर्ण हलवून घ्यायचा याला. आता पाणी आटलंय आपल्याला. आता 70% प्रोसेस याची पूर्ण झालेली आहे. खाली बुड लागू नये म्हणून तुम्ही जरा व्यवस्थित खाली बुडापासून हलवायचं याला. पूर्ण हलवून घेतल्यानंतर आता आपलं पुढचं काम चालू यायचं दम मारण्याचं. तर बघू. आणि आपण खालचा जाळ जे आहे ते पूर्ण कमी करणार आहोत. फक्त आरावर ठेवणार आहोत दम झाकून. आरावरती फक्त आपल्याला 10 ते 15 मिनिटं दम मारायचा आहे आरावरतीच. ना जाळ लावायचं आहे ना काय नाही पाठीमागं. तर गाईज बघू आता आपला दम झालेला आहे पूर्ण. येते का शिंदे? हो एकदम भारी, एक नंबर. हा एक वेळेस अशी. तर गाईज बघू शकता आपली राईस झाली पूर्ण. आता आपण सगळेजण बसलो जेवायला. ठीक आहे. कशी लागते? एक नंबर. कशी लागते खिचडी? एक नंबर. एकदम. कशी आहे टेस्ट? कशी आहे? एक नंबर आहे. बकासूर एक नंबर आहे. एक नंबर आहे ना. एक नंबर कडे ट्राय करा.